MR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती 2024 5 फेब्रुवारी 2024, 7 फेब्रुवारी 2024 व 8 फेब्रुवारी सलग 3 दिवस झालेले पेपर कव्हर करणार आहोत व उद्या 12 फेब्रुवारी 2024च्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील। तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? उत्तर प्रदेश, सी ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, प्रकाशवाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, प्रकाश आमटे हे आहेत। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, अटल बिहारी वाजपेयी हे घटनादुरुस्ती 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस पंतप्रधान होते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, गोपाळ गणेश गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, तोंड घडी पडणे या शब्दाचा अर्थ काय? सी हे ऑप्शन करेक्ट आहे, फजिती होणे। तोंड घडी पडणे म्हणजे फजिती होणे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, वंदे समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 1864 मध्ये वंदे समाजाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, राष्ट्रपती पंतप्रधान या व्यक्तीला शपथ देतात। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? डी हे ऑप्शन करेक्ट आहे, 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, RTI हा कायदा केव्हापासून लागू झाला? RTI हा कायदा केव्हापासून लागू झाला? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 2005 पासून RTI हा कायदा लागू झाला। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, विश्राम बेडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 12 ते 35 कलमाने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात आले। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिमालयाच्या शेवटच्या टोकाला काय म्हणतात? हिमाद्री असे हिमालयाच्या शेवटच्या टोकाला म्हणतात। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग हे भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, करंडक स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात? सी हे ऑप्शन करेक्ट आहे, दैनिक वृत्तपत्र म्हणतात। व महिन्याला जे प्रकाशित होते वृत्तपत्र त्याला मासिक वृत्तपत्र म्हणतात। व 7 दिवसाला जे वृत्तपत्र तयार होते त्याला साप्ताहिक वर्षपत्रक म्हणतात। जे वर्षाला तयार होते त्याला वार्षिक वर्तमानपत्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके कोणी जिंकली? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, चीन या देशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्लासीची लढाई केव्हा झाली? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, भगवद्गीता कोणत्या काव्यावर आधारित आहे?
ए हे ऑप्शन करेक्ट आहे. भगवद्गीता ही महाभारत या काव्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण? या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. नीरज चोप्रा हा खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू ठरला आहे, नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, संघराज्य म्हणजे काय? या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. संघराज्य म्हणजे एका देशात एकापेक्षा जास्त स्तरांची सरकारे असतात, त्यांना संघराज्य म्हणतात. सी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, ऋग्वेदामध्ये गंगा व यमुनाचा उल्लेख किती वेळा केला आहे? डी हे ऑप्शन करेक्ट आहे. गंगेचा ऋग्वेदामध्ये 1 वेळेस व यमुनेचा उल्लेख 3 वेळेस केलेला आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना ही 1950 मध्ये झाली. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आसामचे मतदारसंघ किती होते? ए हे ऑप्शन करेक्ट आहे. 18 मतदारसंघ होते. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आसामचे मतदारसंघ 18 होते. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बी हे ऑप्शन करेक्ट आहे. हॉकी या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हे डेटा व प्रॉब्लेम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात. टिंबटिंब हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. फाईल. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंबचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. स्पीकरचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? उंट हा वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी असतो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, आवृत्ती बीजे ही वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? न्यूटिका. आवृत्ती बीजी ही वनस्पती न्यूटिका ही आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, कर्नाटकामधले अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, आसाम या राज्यामध्ये मतदारसंघ किती आहे? बी हे ऑप्शन करेक्ट आहे. 126 मतदारसंघ आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? बी हे ऑप्शन करेक्ट आहे. मगध हे होते. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे मित्रांनो, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या राज्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? बी हे ऑप्शन करेक्ट आहे. चंद्रपूर या राज्यामध्ये खनिज संपत्तीचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? डी हे ऑप्शन करेक्ट आहे. 15 मार्च 1950 मध्ये योजना आयोगाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकावले? अभिनव बिंद्रा. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? बी हे ऑप्शन करेक्ट आहे. अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? डी हे ऑप्शन करेक्ट आहे. जागतिक वारसा दिन हा 8 एप्रिल या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कार्बोहायड्रेट्स हे असतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
बी हे ऑप्शन करेक्ट आहे. महाराष्ट्र या राज्याशी दशावतार ही लोककला संबंधित आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 40 नंबरचा असा आहे मित्रांनो, ऐरावत हे संगणक कोणत्या संस्थेची संबंधित आहे? तर या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. CDAC या संस्थेची संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 7, 8 व 5 या तारखेमध्ये जे जिल्हा न्यायालय भरतीचे प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न आपण रिपीट घेतलेले आहेत व 12 फेब्रुवारी 2024 साठी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे प्रश्न